कीर्तनकार झाले, आता गायक झाले. पाखवाजा राहिला, त्याला फोन लावा बरं. बरं. हॅलो, जय हरी महाराज. हा जय हरी. सुचित महाराज बोलतायत का? हो मीच बोलतोय, बोला ना. बीड जवळ आमचं गाव आहे, तर आमच्या गावात 27 पासून सप्ताह आहे. तर तुमची तारीख मिळेल का आम्हाला? हो तारीख रिकामीच आहे, भेटेल ना. हा, मग ते तुम्हाला पाकिट किती द्यावं लागेल? ठीक का? आता बीड आमच्या गावापासून भरपूर लांब आहे, तरी 20,000 रुपये द्या. 20,000? एवढे पैसे असेच करावं महाराज, काही कमी करा ना राव. बर 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 बर. कीर्तनकार कोणते आहेत तुमच्या सप्त्यात? आमचा सप्ताह म्हणजे लय मोठा सप्ताह असतोय. पहिल्या दिवशी 20,000चे महाराज आणले आम्ही. दुसऱ्या दिवशी तर कीर्तन केसरी येतं 30,000चे. असे लय 40-40, 50-50 हजाराचे महाराज येतात आमचे. काय राव, सप्ताह पण मोठा म्हणता. पहिल्या दिवशी 20,000चे कीर्तनकार, दुसऱ्या दिवशी 30,000, पुन्हा कीर्तन केसरी. एवढा मोठा मोठा सप्ताह करताना वाचकाला 20,000 रुपये त्यांच्याकडे नको नको करता तुम्ही. अहो कीर्तनकाराला जेवढं मोठं ना तेवढं कलाकाराला पण मोठं देता ना. आता वादक म्हणलं एवढ्या लांब गाडी यायचं, तुमचं गाव इतक्या लांब, पुन्हा येताना पाखवाचा आणा, हातोडी आणा, गट्टे आणा, सगळं आम्हीच आणायचं. पुन्हा सप्ताह संपले पडली पाहुणे, त्याचा खर्च वेगळा. एका कीर्तनकाराला तुम्ही 30-30,000 रुपये एका कीर्तनाचे देता. आम्ही 8-8 दिवस तुमच्या गावात राहायचं, तरी पण तुम्ही एवढं कलाकाराची किंमत जरा करीत जा तुम्ही. नाही राव, तेवढं होत असलं तर बघा, नाहीतर काय जमाच नाही गाडी यायला. रामकृष्ण हरी. महाराज लय बोलले राव, जे बोलले ते खरंच होतं राव.